पुंडलिक कुरकुंबे हे नाव पण ऐकलं नव्हतं कधी. कुठून आलाय, का आलाय, काहीच माहित नाही. हा येतो काय, आधू गादीचा वारस होण्याच्या लायक नाही म्हणतो काय, त्याला आव्हान देतो काय. एकीकडे ह्याचं प्रेशर आणि दुसरीकडे मोठ्या बाईंचं प्रेशर. असलाय माझा आधू मध्येच. पण नवऱ्याचं आव्हान बायको स्वीकारूच शकते ना. अर्धांगिनी उगाच म्हणतात का. आणि इंदू आणि आदूला वेगळं करताच येऊ शकत नाही. पुंडलिक कुरकुंबे, आदूच्या वतीनं मी स्वीकारलं तुझं आव्हान. विठुराया शपथ, नाही तुझं गर्वहरण केलं ना तर नाव नाही लावणार. सौंदराई अधोक्षर दिग्रसकर. तू कधी आलास मला कळलंच नाही. पतीला दिलेलं आव्हान पत्नी पण स्वीकारू शकते असं जेव्हा म्हणालीस ना तेव्हा तिथंच होतं. पण इंदू, आव्हान तर स्वीकारलंय आपण, पण माझं कसं निभावं लागेल त्याच्या समोर. अगं तू पुंडलिक पाहिला का, किती स्पष्टपणे बोलत होता आणि पुन्हा उगाच त्याच्या तोंडी लागलीस. आदू, अरे तुला कुणी काय बोललेलं मी नाही सहन करू शकत. तू माझी अर्धांगिनी, मग मी तुझा अर्धांगण. इंदू, मी काय म्हणतो, रात्र खूप झाली आहे ना, मग तुझ्या नवऱ्याची इच्छा. नवऱ्याची इच्छा तीच बायकोची असली पाहिजे नाही. अर्थात. मग तुझी बायकोची इच्छा आहे तीच नवऱ्याची असली पाहिजे. अर्थात. तुझ्या बायकोची इच्छा आहे की रात्र खूप झाली आहे, झोपून घे. हिंदू, हिंदू तुझं माझ्यावर इतकं प्रेम आहे ना की माझा अपमान सुद्धा तुला स्वतःचा वाटतो. पण आईने सुद्धा उगीच ही गादी मृदुंगासाठी नाही कीर्तन सेवेसाठी हे का लक्षात येत नाही तिच्या.